नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टारग्राफी यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ खूपच धक्कादायक आहे, कारण आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठी 5 मधल्या एका अशा खुलाशाबद्दल ज्याने सोशल मीडियावर खळबळ उठवली आहे। होय, अंकिता वालवालकरने सूरज चव्हाण बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 मध्ये सूरज चव्हाण ट्रॉफी जिंकला, पण त्याच्या विजयावर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते। काहींचं म्हणणं होतं, तो खरंच योग्य विजेता होता का? आणि आता अंकिताने दिलेल्या मुलाखतीत तिने थेट सांगितलं की खरे मूर्ख तर आम्ही होतो। हे ऐकून सगळेच थक्क झाले। अंकिता म्हणाली, आजच्या काळात सोशल मीडियावर इमोशनल कंटेंट विकला जातो। जो स्वतःला बिचारा किंवा गरीब म्हणून दाखवतो त्याला जास्त सहानुभूती मिळते। आणि इथेच सूरजचा गेम सुरू झाला। तो सोशल मीडियावर स्वतःला साधा, भोळा, गरीब मुलगा म्हणून दाखवत होता, पण प्रत्यक्षात तो खूप चतुर होता। अंकिता म्हणते, घरात आम्हाला वाटायचं की सूरजला गेम कळत नाही, त्याला कोणाची तरी मदत लागते, पण सत्य वेगळंच होतं। आम्ही आमच्या रणनीती आखत होतो आणि दुसऱ्या बाजूला सूरज आमच्या प्रत्येक हालचाली लक्षात घेत होता। आम्हाला वाटत होतं आम्ही त्याला सांभाळतोय, पण खरं तर तो आम्हाला त्याच्या तालावर नाचवत होता। अंकिताने एक मोठं वाक्य म्हटलं, सूरज दिसायला साधा होता, पण आतून मास्टरमाइंड होता। त्याने स्वतःचं साधं रूप वापरलं, असं रूप ज्यामुळे समोरच्याला तो कधीच स्पर्धक वाटला नाही। आणि हीच त्याची सर्वात मोठी रणनीती होती। जेव्हा सूरज ट्रॉफी जिंकला तेव्हा अनेक नेटकरींनी म्हटलं त्याला दया म्हणून ट्रॉफी मिळाली। काहींनी म्हटलं इतर स्पर्धक जास्त चांगले खेळले, पण सूरजने काय केलं, त्यांनी लोकांच्या भावनांवर खेळ केला। अंकिता पुढे म्हणाली, घरात असताना आम्हाला वाटलं तो गेम समजत नाही, पण खरं म्हणजे तो आमच्यापेक्षा पुढे होता। आम्ही त्याला मूर्ख समजलो, पण मूर्ख आम्ही ठरलो। हे शब्द खूप काही सांगून जातात। सगळ्यात धक्कादायक भाग म्हणजे अंकिताने सूरजच्या खेळाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली। ती म्हणाली, तो दिसायला साधा होता, पण आतून तो रणनीती आखत होता। मित्रांनो, इथे प्रश्न असा आहे, सूरज खरोखरच इमोशनल कार्ड खेळला की तो खरंच साधा मुलगा होता? प्रेक्षकांनी त्याला जिंकवलं कारण तो प्रामाणिक वाटला की कारण तो हुशार खेळाडू होता? ही मुलाखत व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर 2 गट पडले। एक गट म्हणजे अंकिता आता काय बोलते, आधी का नाही सांगितलं? दुसरा गट म्हणजे तिने सत्य सांगितलं। अंकिता म्हणाली, घरात असताना आम्हाला वाटायचं आम्ही त्याला शिकवतोय, पण बाहेर आल्यावर समजलं की तोच सगळं प्लॅन करत होता। हे ऐकून अनेकांना धक्का बसला। आजच्या काळात रियालिटी शो मध्ये भावना जास्त विकतात। लोकांना स्पर्धकाची कथा आवडते आणि सूरजची कथा लोकांच्या मनाला भिडली, पण ती कथा खरी होती की रणनीतीचा भाग? अंकिता शेवटी म्हणाली की आता त्याचं स्वप्न पूर्ण झालंय, तो सुखी आहे हे पाहून आनंद होतो। म्हणजेच वाद असले तरी द्वेष नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सूरजने खरोखरच मास्टरमाइंड गेम खेळला की तो खरंच साधा मुलगा होता? कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।